छत्रपती शिवरायांना त्या दिशेने घालवलं होतं ज्यावेळेस कार्तलब खान खरं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये स्वारी केली होती, पण त्याचा तो कट त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी मात्र पराभूत मातीमोल केला होता. तो आजचा विजय दिन खरं तर छावणी आणि छावणी विभागात खालापूर विभागामधली असलेली ही उंबरखिंड एक विजय दिन म्हणून खरं तर आज ओळखला जातो. आणि कालपासून खरं तर महाराष्ट्रासाठी एक काळा दिवस चालू झाला होता ज्यावेळेस 1689चं साल चालू होतं आणि 1 फेब्रुवारी तारीख आठवली की मासिक बलिदान दिन हे आठवलं जातं, कारण की 1 तारखेपासून ते 11 मार्चपर्यंत खरं तर छत्रपती शिवरायांना 40 दिवसाची काळ कोठडी आपल्याला पाहायला मिळाली, पण राजा त्या ठिकाणी झुकला नाही. जसाच्या तसा ताट बांधलं, जसं छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य निर्माण केलं खरं तर खऱ्या अर्थानं. आणि तळ हाताच्या फोडापायी जपणारे छत्रपती संभाजी महाराज यांना खरं तर कालच्या दिवशी खरं तर आज 350 वर्षापूर्वी कालचा दिवस 1 फेब्रुवारी 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांना त्या ठिकाणी मात्र कैद केलं आणि 40 दिवस खरं तर तो एक नरकवास छत्रपती शिवरायांना दिला आणि 11 मार्च रोजी खरं तर ते मरण पावले. आणि त्या दिवसापासून 1 फेब्रुवारीपासून ते 11 मार्चपर्यंत खरं तर 40 दिवसाचा हा नरकवास खरं तर त्यांच्या वाट्याला आला. पण शौर्य इतकं चांगलं होतं की वडिलांची पुण्याई आणि वडिलांच्या तालमीत तयार झाले छत्रपती संभाजी महाराज ना त्या मुलकासमोर झुकले. मराठी माणसाचा अभिमान स्वाभिमान दाखवत खरं तर अगदी गर्वानं त्या मृत्यूला देखील मिठी मारली आणि मृत्यू देखील त्या ठिकाणी त्या मृत्यू देखील लाजला. आणि 40 दिवसाचा नरकवास भोगून खरं तर हा मासिक बलिदान दिन म्हणून या 40 दिवसांकडे पाहिला जातो. आजचा दुसरा दिवस, स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतो. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर पाहायला मिळतो आपल्याला, हरेश बॉलर आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल. स्पर्धेला सुरुवात काल झाली आहे 1 तारखेला आणि त्याचबरोबर आजचा दुसरा दिवस. स्पर्धेतील पहिली मॅच एकीकडे माळे संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कोळवली टीम होम ग्राउंडवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने वाईड लाईनला धरून बॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्या डॉट बॉलची सांगता पहिल्याच बॉलवरती खूप चांगली कामगिरी पहिल्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. जज केलं, पहिल्याच बॉलवरती पकडली विकेट. पहिला डॉट बॉल आला, त्यानंतर पहिला बॉल बॅट आणि बॅट्समन आणि बॉलरचा संपर्क अगदी आपण पाहिला. जो चेंडूपळीचा संपर्क होता तो झाला आणि बॅट्समनच्या पहिल्या बॉलवरती खरं तर विकेट लागली जाते. 2 चेंडूंमध्ये एकही धावसंख्या खेळली नाही आहे. डकआउट. भोपळाही न फोडता 0 धावसंख्येतून परतला जातो. स्ट्राईक हंड्रेड बॅट्समन आपण पाहाल. हितेशला परतावा लागला, कॅच पकडली लॉंग ऑन रिझल्टमध्ये आणि खेळ संपवला खऱ्या अर्थानं. पहिल्या सत्रातील पहिले षटक जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतं. 38चं जे षटक आहे त्यामध्ये 9 क्षेत्ररक्षक प्रतिबंधनामध्ये बांधले गेलेत. 2 क्षेत्ररक्षक 38च्या बाहेर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. यष्टिरक्षक गोलंदाज, त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. त्याचबरोबर फर्स्ट स्लिप सेकंड स्लिपमध्ये त्यानंतर पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो आपल्याला. खूप चांगली षटक रचना. त्यानंतर काउ कॉर्नरमध्ये देखील एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. 2 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. 9 क्षेत्ररक्षक प्रतिबंधनामध्ये असून देखील 38मध्ये उडालेली ही झेल आपण या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, कारण की 2 चेंडू या गोलंदाजानं खूप चांगले टाकलेत. म्हटलं तर 2 चेंडूंवरती थोडा का होईना खेळपट्टीचा अनुभव जरूर आला या खेळाडूला, कारण की 2 चेंडू खूप सुलभ फेकले मैदानावरती. 1 चेंडू डॉट फेकला, त्यानंतर 1 चेंडूवरती आलेली विकेट महत्त्वपूर्ण विकेट होती खऱ्या अर्थानं. पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती आलेली विकेट. संघाचा जो खेळाडू होता स्ट्राईक हँडेड बॅट्समन, स्ट्रायकर बॅट्समन, त्याला परतवलं खरं तर. आता तंबूच्या दिशेनं एकही धाव झालेली नाही आहे. 3 चेंडू फेकले, त्यामध्ये कमवली 1 विकेट. 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालं. हरेशची गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एकदा बाटकट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. धावसंख्येत एक आकड्यानं श्री गणेशा केला जाईल प्रगतीपथाचा. खरं तर गोलंदाजानं श्री गणेशा केला डॉट बॉलनं विकेट, डॉट बॉल आणि या बॉलवरती आलेली ही एक धाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हेच होम ग्राउंड आहे खऱ्या अर्थानं कोलोलीकरांचं, जे आदरणीय संजयदादा तांबोळी यांनी उपलब्ध करून दिलं या विभागासाठी. कोणतीही स्पर्धा असू दे, खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कोलोली संघाचे अगदी आमचे दादा आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की सी टीम आहे. आधी 2 होत्या, त्यानंतर आता तिसरी टीम तयार झाली.
कधी कधी प्रतिस्पर्धी संघामध्ये एक संघ कंप्लीट व्हायला देखील एक खेळाडू कमी आहे, पण कोहलीच्या टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. कदाचित दुसऱ्या दिवशी उद्याच्या दिवशी देखील कोहलीकरांची एक टीम असू शकते. आहे नक्की नक्की उद्याच्या दिवशी देखील कोहलीकरांची एक टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा देखील डॉट बॉल लगातार 2 डॉट बॉल फेकलेत, एकच धाव खर्च केले गोलंदाजानं. खूप चांगलं षटक, कदाचित त्या बॉलवरती जरी धावसंख्या आली नसती तर मिडन ओव्हर या स्पर्धेतील झाला असतं, यात मात्र शंका नाही आहे. यानंतरची मॅच असेल चिंतामणी वाकस आणि शिवशाही तलवडे या टीम दरम्यान, 2 टीम दरम्यान मॅच असणार आहे. त्यानंतर दामत 7ची टीम आहे बदलापूर गावची टीम, आणि त्याचबरोबर अष्टविनायक बेकरे, त्यानंतर चिकिलन आई भवानी बावळोली आणि त्यांच्या विरोधामध्ये चोरावले टीम. या 2 टीम दरम्यानची मॅच. काल देखील चोरावले टीमचा परफॉर्मन्स खूप चांगला आपल्याला पाहायला मिळाला, पण जी झेल सोडली त्यानंतर भूषणने केलेला पराक्रम, 45 धावसंख्येचं योगदान याच मैदानावरती भूषणकडून पाहायला मिळालं. आणि त्याच जोरावरती खरं तर 52 धावसंख्येचं टार्गेट 3 षटकांमध्ये चोरावले टीमच्या विरोधात ठेवलं होतं खरं तर. आणि खूप चांगली गोलंदाजी देखील काल भूषणकडून आपण पाहिली या मैदानावरती. द्वितीय क्रमांकाचा बॉलर पंचांच्या डाव्या दृष्टीनं पूल केलंय बॉलला, कारण की शॉर्ट टर्म क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. जर्नी मातेला चेंडू दान केलं जातोय, फंबल होती. कालपासून ना खरं तर पाहिलं ना प्रमोद, की जास्तीत जास्त मैदानावरती झेल ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाल्या, आणि त्याचबरोबर मिसफिल्ड देखील पाहायला मिळाल्या. एक धाव आली आहे, धावसंख्या देखील आकड्यानं बदल केला जाईल. 2 धावसंख्या कमीत कमी 35 ते 40 धावसंख्येचं टार्गेट प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण की षटकार चौकार इतके काल आपल्याला पाहायला मिळाले नाही. गोलंदाजांना देखील अगदी पोषक अशी खेळपट्टी आहे गोलंदाजांसाठी देखील. वाईट बॉल पंचांनी या ठिकाणी मात्र घोषित केलं आहे. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बढती मिळेल. 8 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 7 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर आपल्याला एक अतिरिक्त बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. अतिरिक्त धावसंख्येने प्रगतीपथावरती भर पडेल आणि धावफलक म्हणजे जम पोहोचेल ते 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती 1 गडी या ठिकाणी झाला बाद. शफल झाला, खेळाडू थोडा पंच केला, बॅकफुटवर आला, बॉलला ओळखलं खरं तर आणि फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. जे पहा हे गीत इतकं सुंदर रचलंय ना, की छत्रपती शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा पार लागणं तर खरं खूप कठीण आहे, कारण की आताच्या भाषेत म्हणायला गेलं तर एक मायक्रो नियोजन, सूक्ष्म नियोजन त्यावेळेस असायचं. शक्ती तिथं शक्ती आणि युक्ती तिथं युक्तीचा वापर करून खरं तर गनिमी काव्यानं प्रत्येक लढाई सर करत असायचे छत्रपती शिवराय. बॅक टू बॅक दुसरा बॉल लाईल कोळवली गावाच्या अगदी वेसीवरती. 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार. आलं तर या मैदानाचे मालक, त्याचबरोबर माजी सरपंच आदरणीय संजय दादा तांबोळी यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. या बॉलवरती षटकार आला, आदरणीय संजयजी तांबोळी यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राईज असेल. लगातार 2 षटकार आलेत, असं वाटलं 2 धावसंख्या झाल्यानंतर बागफुटवर येतो की काय कळवलीकर. त्यानंतर बॅट्समन दिनेशने 2 बॉल डॉट जरूर झाला पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर केलेलं आक्रमण खूप चांगलं आक्रमण राहिलं. अगदी पायावरती बॉल फेकण्याचा प्रयत्न केला, कारण की 2 बॉलवरती केलेला प्रहार, 2 बॉलवरती केलेलं आक्रमण आता वाटतंय की थोडंसं महागात ठरू शकतो. त्यावेळेस थोडंसं पावित्र्य वापरलं या ठिकाणी, थोडंसं व्हेरिएशन चेंज केलं. चेंडू फेकण्याची गती आणि त्याचबरोबर टप्प्यावरती असलेले नियंत्रण आणि ते क्षेत्र त्या ठिकाणी मात्र बदललं गेलं, आणि त्यामध्ये आलेली ही 1 धाव पाहता आपण. धावसंख्येत 1 आकड्यानं बदल केला जाईल, धावफलक जम पोचेल तब्बल 16 या आकड्यावरती. 16 धावसंख्या धावफलक करते पुढे शकतो बॉलर. हलक्या हातानं अगदी हलक्या हातानं बॉलला मात्र हाताळलं चेंडू खाली क्षेत्ररक्षक. विकेट क्रमांक 1, 1 मोर विकेट डाऊन.
आयोजकांना त्यांनी सांगितलं तुम्ही फक्त पाऊल पुढे टाका, प्रत्येक पावलावरती काय घडामोड होईल ती सांभाळण्याची जिम्मेदारी आमची, स्पर्धा तुम्ही घडवा ती पूर्ण करायची जिम्मेदारी आमची. त्याचबरोबर सामनावीर, मालिकावीर, गोलंदाज, फलंदाजसाठी ज्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेष सहकार्य देखील आपल्याला या ठिकाणी आदरणीय सुनीलजी दुर्गे यांच्याकडून पाहायला मिळतात. त्याचबरोबर 4 ट्रॉफीज आणि येणाऱ्या प्रत्येक मान्यवरासाठी एक सन्मान चिन्ह. या स्पर्धेची गोड आठवण राहावी, या स्पर्धेमध्ये आलो त्याचबरोबर सन्मान जो झाला आणि त्या सन्मानाची खरं तर जी सन्मान चिन्हाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते ते बरेचसे भागी यांनी खरं तर या ठिकाणी दिलं. त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी जे शूज आपल्याला पाहायला मिळतात आकाश बागीत यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबर कूलर आपल्याला पाहायला मिळालं आदरणीय चेंडू दुर्गे यांच्याकडून. त्यानंतर मैदानावरती आपण चेंडू पाहतोय ते सर्व चेंडू पुरवण्यात आले ते अनिश बोईर यांच्याकडून. त्याचबरोबर अतिश बोईर यांच्याकडून 4 दिवस कमिटी, त्याचबरोबर समालोचन कक्ष, गुणलेखक, कॅमेरामनसाठी 4 दिवस जेवणाची व्यवस्था कुमारजी दुळे यांच्याकडून करण्यात येते. सर्व मान्यवरांचा षटकार, बॉल जाईल बाउंड्रीच्या पलीकडे. आग ओकणारी फलंदाजी चालू आहे आता मैदानावरती. 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार. बरचसा गोलंदाजांवरती पहिल्या षटकामध्ये वेळ तुमची होती, आता या षटकामध्ये हंस के तुझी बारी पद्धतीने वेळ त्यांनी मात्र बनवली. आणि असं म्हटलं जाताना की मी यशापर्यंत जर मला पोचायचं असेल तर मी ते यशाची दिशा शोधेल, वाट शोधेल. आणि जर वाट नसेल त्या यशाच्या ठिकाणी जायला तर मी वाट त्या ठिकाणी जाण्याची दिशा, तो मार्ग मी मात्र बनवेल. आणि तो मार्ग कोलोलीकरांच्या 2 बॅट्समननी मैदानावरती बनवला आहे. आणि धावपळकावरती धावून चला 12 पण मैदानावरती पाणी घेऊन जा. 30 धावा झाल्या धावपळकावरती 10.0च्या सरासरीने. त्याचबरोबर कैलाजी ठोंबरे यांच्याकडून, कैलाजी वैखरे यांच्याकडून बाट देण्यात आली आहे खरं तर या ठिकाणी. त्याचबरोबर पंढरीनाथजी बागी त्यांच्याकडून स्पर्धेसाठी विशेष सहकार्य. त्याचबरोबर ग्रामपंचायत पावळीचे माजी सरपंच आदरणीय योगेशजी कांबर यांच्याकडून टी-शर्ट देण्यात आलेत कमिटीसाठी. त्याचबरोबर संजयदादा दांबोळे यांच्याकडून हे मैदान आपल्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबर गोविंदजी पेमारे साहेब, नितीनजी सावंत, सुधाकरजी गारे, नितीनजी दुळ, त्याचबरोबर रोशनजी दळवी, धर्मा शेळके, त्याचबरोबर प्रवीण पेमारे, दत्ता जोगळे, सचिन दुळे या सर्वच मान्यवरांनी खरं तर या स्पर्धेसाठी सहकार्य केले. त्यांचे देखील आभार, विशेष आभार असे सुनीलजी दुर्गे खरं तर या स्पर्धेचे खंदे समर्थक आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर बरेच जे भाग आहेत या सर्वच मान्यवरांच्या हृदयाच्या अंतकरणापासून आभार. 10.0च्या सरासरीने धावपळक मात्र जाऊन पोहोचले ते तब्बल 30 आकड्यावरती. 30 धावसंख्या धावपळकावरती आता मात्र येऊन पोहोचले. 1 गडी बाद झाला, 2 गडी बाद झाले त्या ठिकाणी आपण पाहाल ते देखील. दोन्ही खेळाडू कॅच आउट झालेत आपण पाहायला मिळालं. तर 1-2 धावसंख्येवर 1 0 धावसंख्येवरती आणि 1-2 धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळालं. राहुल आणि दिनेश आता मैदानावरती गरजलेत, बरंच आहेत आता बॉलवरती. नितेशवरती देखील आक्रमण केलं 16 धावसंख्येसाठी आणि रोशनवरती देखील आक्रमण केलं. आदरणीय गोविंदजी पेमारे साहेबांचे या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी विनंती करतो प्रमोदजी बागी यांना की आपल्या शुभास्ते आपण आदरणीय गोविंदजी पेमारे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा आपल्याला विनंती. पाहू उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय.
तिसरं षटक असेल आता प्रगतीपथावरती आणि चौथं षटक असेल क्षमा असावी. 3 षटकं झाली त्या ठिकाणी. पहिल्या षटकामध्ये अवघी एकच धाव आली आणि उर्वरित षटकांमध्ये 29 धावसंख्या जमवल्या 12 चेंडूंमध्ये. ही खूप मोठी गोष्ट आहे खरं तर कोळवलीकरांच्या बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. पहिलं सत्र चालू आहे ज्यामध्ये बॅटिंग करणारी टीम कोलवली होम ग्राउंडवरती खेळते आणि त्यांच्या विरोधामध्ये माळे संघ खूप बऱ्याचदा हा संघ कर्जत विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज केलं आहे. लेझी क्रिकेट आहे हे. खरं लेझी क्रिकेट म्हणतात. क्रिकेटमध्ये जर जितक्या सोप्या पद्धतीने तुम्ही कूच कराल ना तितकंच अंगाशी येतात खरं तर. हे देखील असं वाटलं खेळाडूला अगदी लेझी झेल होऊ शकते, अगदी सहजरित्या आम्ही झेल पकडू शकतो, पण त्याचं परिवर्तन आपण मैदानावरती सगळ्यांच्या साक्षीनं पाहिलं की झेल मात्र धरणी मातेला आलेली आहे. बॉलर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपलं पाहायला मिळतो. झेल तर जरूर सोडले खेळाडूच्या आता या ठिकाणी. काल झेल सोडली आहे. लॉंग स्टॉप रिझन. बॉल थांबत नाही आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. सदतीस धावा धावपळकरती लागली जातं. पुणे एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट लागली जाते. विकेट खेळाडू क्रमांक 3 मैदानातून येईल बाहेर.
तर थोडा पाठवा आणि त्याचबरोबर कोलवले टीमचे तरीक्षण परित सजवून घ्या, कारण की खूप विलंब होत चालला. तलवडे टीम आपल्याला विनंती आहे, कर्णधार चला या, जर आपण या ठिकाणी उपस्थित असाल किंवा आपला एखादा प्रतिनिधी संघाचा एखादा खेळाडू असेल तर टॉससाठी कृपया आपण या ठिकाणी यावं. चला, थँक्यू. दोन्ही टीम या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं देखील आभार. 45 धावसंख्या झाल्यात, 45 रन झाल्यात, 46 रनचं टार्गेट असणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करताना आपल्याला माले टीम पाहायला मिळेल. बदला फुरगाव, अष्टविनायक बेकरे, त्यानंतर असेल चिकू इलेवन वाळोली आणि जय डाबा चोरवले टीम. या टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. फर्स्ट डे अंबरपाडा टीम क्वालिफाय झाले, खूप चांगली बिग फाईट मॅच केली खरं तर. दोन बॅट्समन गेलेत. नेतू आणि नितेश. नेतू नेतू नेटू बॅट्समन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर नेतू आणि नितेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल राहुल. वैयक्तिक पहिल्या सांगे कुठे प्रथम षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. बॉलिंग ट्रॅकवरती राहुलला दिलंय. P1चं षटक असेल, कितपत धावा जमवता येतात या ठिकाणी हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं असणार, कारण की पहिल्या सत्रामध्ये एकच धाव कोलवली माले टीमच्या बॉलरनं घरची केली होती. पहिल्या षटकात धावा कितपत खर्च करतो गोलंदाज हे पाहणं आता खूप महत्त्वाचं असणार आहे. 11 खेळाडूंचा भरला आणि त्याचबरोबर 9 क्षेत्ररक्षक प्रतिबंधनामध्ये जोडलेत. 2 क्षेत्ररक्षक आपण पाल 38च्या बाहेर पाहायला मिळतात. सुनीलजी दुर्गे खरं तर या स्पर्धेचे मुख्य कणा म्हणायला हरकत नाही. आर्थिक मदत त्याचबरोबर ट्रॉफीज देखील दिल्यात. त्यानंतर सन्मान चिन्ह आणि 4 ट्रॉफीज बरेचसे भागी त्यांच्याकडून देण्यात आल्यात. वाईट बॉल, पहिलाच अतिरिक्त बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. 1 धावसंख्येने श्रीगणेशा केला जातोय दाभोळकरचा. अतिरिक्त धावसंख्येच्या स्वरूपात 1 धावसंख्या दाभोळकरची आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर कैलास वैखर यांच्याकडून बाट देण्यात आली आहे. कुमारजी डोळे यांच्याकडून कमिटी आणि त्याचबरोबर कमेंट्री बॉक्ससाठी 4 दिवस जेवण देण्यात आलं आहे. अविनाश भोईर यांच्याकडून बॉल देण्यात आले. त्याचबरोबर सिंधुदुर्ग यांच्याकडून कूलर, आकाश वाघेद यांच्याकडून शूज
आणि जे मैदानावरती जे खेळ चालू आहे खरं तर ही स्पर्धा भरवली आहे मैदानावरती, तर संजयजी तांबळे यांनी हे मैदान खरं तर या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. सर्वांचंच विशेष मान्यवरांचं सरशीचा आभार असेल. टोलवलंय बॉलला, चेंडूखाली क्षेत्ररक्षक जज करतील. 3-3 खेळाडू पकडली झेल. बॅक टू द डगआउट. फर्स्ट बॅट्समन. लेग बिफोर द विकेट समोर सापडला. अगदी पंचांच्या कोणत्याही प्रकारचा विचार करायला लागलाच नाहीये खरं तर पंचांना. अगदी समोर मिडल स्टंप वरती भेटला आहे पंचांना खेळाडू. लेग बिफोर द विकेट. वन मोर विकेट डाऊन. बॅक टू डग आउट. हारेश देखील बाद झाला लेग बिफोर द विकेटमध्ये. आता नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय. यतीश. यतीश आणि नरेश. नरेश अगदी खालीच आपल्याला पाहायला मिळतोय. नितेश अगदी खालीच पाहायला मिळतोय. 4 चेंडू तो खाली राहिला, त्यातील एक वाईट बॉल आपल्याला. राहुलने जर हॅट्रिक घेतली विकेटची तर संजय दादांकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. बॅटिंगसाठी देखील पारितोषिक लावलं होतं त्यांनी 3 षटकारांसाठी 500चं. बॉलिंग करणाऱ्या टीमला बॉलरसाठी देखील पारितोषिक लावलेलं 3 विकेटवरती 500 रुपयांचे प्रोत्साहित करणं. खरं तर क्रिकेट आणि संजय दादांचं नातं वेगळंच आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. कुठेही स्पर्धा असू द्या विभागामध्ये उपस्थितीने त्यांची सातत्यपूर्वक असते. खरं तर खूप चांगला बॉल. बऱ्याचशा वेळानंतर एक आशेचं किरण उमटलंय. खरं तर धाकधूक होती, धावा होत आहेत की नाही, होत आहेत की नाही, पण आला या बॉलवरती मोठा फटका. पण या फटक्यानं जी धावसंख्येची जी उंची होती ती स्टेबिलिटीवरती आणून ठेवली. कारण की जर कदाचित या बॉलवरती जर डॉट बॉल जर आला असता तर एखाद दुसरी धावसंख्या आली असती. पण आता धावपळावरती धाव पोचले ते तब्बल 8 या आकड्यावरती. 8 धावसंख्या धावपळावरती मात्र लागले जात आहेत. नितेश पहा 3 खेळाडू बाद झाल्यानंतर स्ट्राईक मिळाली खरं तर नितेशला. नीतू आउट झाला लेग कॅच स्वरूपामध्ये. त्यानंतर हरेश सापडला लेग बिफोर द विकेटमध्ये पंचांना समोरच. आणि आता नितेशला मिळालेली स्ट्राईक ओळखलं. खरं तर ही बॅटिंग खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते. चेंडूखाली क्षेत्ररक्षक जज करेल, बॉल सोडणार नाहीये कारण की वेळ मिळाला आणि त्या वेळेवरती खरं तर त्यांनी संधी घेतली पहिल्या बॉलवरती षटकाराला आणि या बॉलवरती आले विकेट. पुन्हा एकदा खेळाडू बॅक टू द डगआउट.
8 धावा झाल्या धावपळावरती. तलवडे टीम, तलवडे टीमचा कॅप्टन आला या ठिकाणी आणि चिंतामणी वाकस टीमचा कर्णधार. चिंतामणी वाकस टीमचा कर्णधार जर आला असेल तर आपण कृपया टॉस बॉक्समध्ये यावं. षटक क्रमांक 2 नंबर 2 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चिंतामणी वाकस टीम फुल फॉर्म मध्ये असलेली टीम आपल्याला पाहायला मिळते या विभागातील, या पंचकृषीतील खूप इन्फॉर्म टीम आहे खरं तर चिंतामणी वाकस टीम. गणेशजी तांबोळे यांच्या पवित्र शुभ हस्ते 2 टीम दरम्यान या ठिकाणी टॉस केलं जाईल. तेलवडे आणि त्याचबरोबर चिंतामणी वाकस या 2 टीम दरम्यानची ही मॅच असणार आहे. थँक्यू डीचे 5000 मॅन. पंच आपल्याला विनंती असेल, मुख्य पंच आमचे आदरणीय नरेश मामा दुर्गे, की मैदानामध्ये फोनचा वापर थोडासा कमी झाला तर खूप बरं होईल, कारण की लाईव्ह स्पर्धा आहे खरं तर ही. लाईव्ह स्पर्धा असलेल्या कारणामुळे कधी कधी प्रेक्षक वर्ग देखील थोडासा एक प्रश्नचिन्ह निर्माण पडतो त्यांच्या मनामध्ये देखील, कारण की बॅट्समनकडे किंवा बॉलरकडे एखादा फोन असला तर कदाचित ते चालून जातं, पण जर पंचांकडे जर फोन असला ना तर तो वेगळा इंटेन्शन, वेगळाच कॉल जातो खरं तर. खरं तर ते आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत. कोणता संघ कुठपर्यंत आलाय, त्याचबरोबर कोणता संघ येणार आहे, किती कोणता संघ उशिरा येणार आहे, संपूर्ण जिम्मेदारी खरं तर त्यांच्या खांद्यावरती आहे. पण ते पंचांच्या भूमिकेमध्ये देखील आहेत, ही देखील खूप मोठी महत्त्वाची गोष्ट देखील आहे. मैदानावरती असून पंचांचं काम देखील आणि त्याचबरोबर आयोजन देखील मैदानात राहून खरं तर त्यांना बघावं लागतं. हा देखील डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. चिंतामणी वाकस टीम आणि त्यांच्या विरोधात तलवडे टीम, या 2 टीम दरम्यानचं नाणेफेकीचं कौल असेल. तलवडेने केलाय हेड कॉल, याचं डिसिजन पेंडिंग असेल. धावा येऊन पोहोचल्यात प्रगतीपथावरती, त्या तब्बल 17 धावसंख्या येऊन पोहोचल्यात. 17 धावा धावपळकरती आता मात्र लागल्या जातात. अजिंक्य पवार अगदी आपण पाहाल प्रत्येक स्पर्धेमध्ये लाईव्ह चित्रीकरण करत असतात, पण आता ते स्वतः चित्रामध्ये दिसणार आहेत आपल्याला मैदानावरती. हलक्या हातानं बॉलला फ्लिक केलं या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न डेफिनेटली प्रयत्न केला जातो दुसरीचा, पण नाही थांबवलं या ठिकाणी स्ट्रायकर बॅट्समननं. कदाचित झाली देखील असती. धावसंख्येत पुन्हा एकदा एकीकडे भर पडेल आणि धावपळकमध्ये दम पोहोचेल ते तब्बल 18 या आकड्यावरती. 18 धावसंख्या धावपळकरती आता मात्र येऊन पोहोचली आहे. षटक संपण्यासाठी अजून एक चेंडूचा खेळ बाकी असणारे मैदानावरती. इथेच हे षटक चालू आहे. टॅप केले बॉलला, एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न करणार नाही आहेत आता खेळाडू, कारण की कमी वेळामध्ये वेगामध्ये बॉल गॅदर केला या ठिकाणी. एक धाव पुन्हा एकदा या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. धावसंख्येत एक आकड्यानं बदल केला जाईल आणि धावफलकामध्ये दम पोहोचेल ते तब्बल 19 या आकड्यावरती. आता चेंडू शिल्लक असणारे तब्बल 12 आणि विजयासाठी 27ची गरज आहे. 13.50च्या सरासरीने धावसंख्या करायच्यात. यस डीजे.
गोलंदाजी कशा प्रकारे करणार हे महत्वाचं आहे. पंचांकडे या ठिकाणी आपण पाहत आहे केली अपील. वस्ट साइड बीमर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नो +4. पाच धावा असतील या बॉलवरती. धावा जाऊन पोहोचल्या त्या तब्बल 24 या आकड्यावरती. 24 धाव संख्या धावफलकावरती झालेली आहे. सुजित आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुसरा बिमर बॉल टाकला. या ठिकाणी गोलंदाज या षटकासाठी बाद केलं जाईल. खरं तर गोलंदाजाला आता या इनिंगमध्ये खरं तर गोलंदाजी करता येणार नाही, कारण की धावा खर्च केल्या गोलंदाजानं तब्बल 7 धावसंख्या खर्च केल्या 2 चेंडू फेकून. आता समीकरण राहिले आता करायच्या 12 चेंडूंमध्ये 20 करायच्यात. 12 मध्ये 20 करायच्यात. आता या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर पाहायला मिळतोय. आता थोडी बिकट परिस्थिती पाहायला मिळाली. तर कोहलीचे कदाचित गोलंदाजानं टप्पा मागे ठेवून कदाचित 2 चेंडूंवरती चौकार जरी खाल्ले असते ना तरी 2 चेंडूंची भरपाई झाली असे. चेंडू कमी आणि धावांचं अंतर जास्त राहिलं असतं खरं तर. त्यानंतर चिंतामणी बाखस आणि तलवडे या दोन टीममध्ये एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. चांगला संघ असेल. त्यानंतर बदलापूर गाव आणि अष्टविनायक बेकरी या दोन टीममध्ये. त्यानंतर चिकोलेवन वावळली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल चोरावले टीम. वाईट बॉल तब्बल 8 धावा खर्च केल्यात दोन्ही गोलंदाजांना मिळून. एकही चेंडूचे बरोबर मोजणी या ठिकाणी झालेली नाहीये. 19ची गरज आहे आता. 12 मध्ये करायच्या 19 बॅटिंग करणाऱ्या माले टीमला. आता थोडा खुशीचा माहोल, खुशीत गाजरं खऱ्या अर्थानं मनामध्ये लाडू फुटताना पाहायला मिळतात माले टीमच्या, कारण की जास्त धावसंख्या होत्या पण या 3 बॉलने अगदी कव्हर केल्यात. मिसफिल्ड. खरं तर या चुका क्रिकेटमध्ये बॅकफुटवर आणतात संघाला. गोलंदाजाने कितीही जीवाच्या आकांताने गोलंदाजी करू द्या, क्षेत्ररक्षणाची साथ नाही तर सामना हा पराभवाच्या दिशेनेच जातो. 4 धावा आल्या. 4 धाव्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 31 या आकड्यावरती. आता करायच्यात 11 बॉलमध्ये 16 धावसंख्या करायच्यात. क्षमा असेल 15 करायच्यात. 11 बॉलमध्ये करायच्यात 15. एक धावसंख्या येते. धावसंख्येत 1 आकड्यानं बदल केला जाईल. 32 धावसंख्या धावफलकावरती आता मात्र लागली जाते. प्रल्हाद बॉलर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुरुष एकदा बॉलिंग ट्रॅकवरती पण त्यांच्या डाव्या स्त्रीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हा डॉट बॉल बऱ्याचशा वेळानंतर जास्तीत जास्त धावसंख्या खर्च करून खरं तर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. पुरुष एकदा बॉलिंग ट्रॅकवरती प्रल्हाद आपल्याला पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट क्रिकेटमधील कॉपी बुक स्टाईलचा फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. एकदा कंप्लीट दुसरीचा प्रयत्न दुसरी देखील वेगानं कंप्लीट केली आहे.
येस 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. त्याची सप्लाय हारण्याची गती. 2 धावा कंप्लीट. धावसंख्येत दोन्ही आकड्यांना बदल केला जाईल आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 34 या आकड्यावरती. 34 धावा धावफलकावरती मात्र लागले जात आहेत. 34 झाल्यात. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी मात्र संपुष्टात आलेला आहे. आता तलवडे टीम आपल्याला विनंती आहे, आय क्रॉस द लाईन. चेंडू खाली यष्टीरक्षक जज केलं. खेळाडू विल बॅक टू द डग आउट. तर आता 17 धावसंख्येचं समीकरण राहिलं असं मैदानावरती. बॉलरसाठी खूप चांगली बाजू झाली असे, कारण की 2 मोठे फटके कंपल्सरी लागत असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि आता कदाचित एखाद्या फटक्यावरती शिरकाव होईल. 6 मध्ये 9 करायच्यात. नवीन बॉलर वापरला जातोय आता या ठिकाणी. 5वा बॉलर खरं तर वापरला जातोय. 8 धावसंख्या एक्स्ट्रा स्वरूपात आपण पाहायला मिळाल्या. पहिलाच बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज केलंय. आउट. बॅक टू द डग आउट. बॅट्समन
बॅटिंग करणाऱ्या माले टीमला संपूर्ण मॅच माले टीमच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यानंतर रामचे 3 डॉट बॉल, वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला, कारण की लाईन लेंथ खूप चांगली चालू होती खरं तर आता दशरथसाठी. पण त्यानंतर थोडासा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला. ज्या लाईन लेंथने खरं तर बॉलिंग चालू होती, ज्या मेरिटनुसार बॉलिंग चालू होती, त्या मेरिटनुसार बॉलिंग मैदानावरती ठेवणं खऱ्या अर्थानं खूप गरजेचं होतं. आता त्यानंतर एक बऱ्याचशा वेळानंतर एक धावसंख्या मात्र जोडली जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल आता 38 या आकड्यावरती. नो बॉल, नो बॉल. पहा फुलटॉस बॉल देखील होता, कदाचित कनेक्ट झाला असता तर नो बॉल आणि धावसंख्या मिळाली अशी. जर 1 2 3 4 किंवा 5 किंवा 6 धावसंख्या जर आल्या असत्या, मॅच खरं तर आता हातामध्ये आली होती कोलवली टीमच्या. आणि जर कदाचित जर ही मॅच जर त्याचं क्रिकेट जर मॅच पराभवाच्या दिशेने जर गेली तर या गोलंदाजानं केलेली चुकी मैदानावरती खूप मागणी ठरली, कारण की महत्त्वाच्या क्षणी आलेल्या मोमेंटमवरती खरं तर हे 2 बॉल महागात पडलेले आहेत. यस, थँक्यू डीजे. थोडंसं थांबा. फ्री हिट आहे, फ्री हिट. बॅट्समन आउट नसेल, न्यू बॅट्समन बाहेर आहे. आपण फ्री हिट आहे, कारण की या आधी देखील सांगितलं होतं की नो बॉलवरती फ्री हिट. हा टेनिस बॉल क्रिकेट आणि इंटरनॅशनल क्रिकेटचा नियमच आहे. नाही, डायरेक्ट त्यांनी ग्राउंड सोडला होता. पहा खरं तर हा देखील डॉट बॉल आलाय. आता आता करायच्या चेंडू शिल्लक असणारे तब्बल 1 चेंडू आणि आता धावा करायच्यात 7 करायचेत. 1 बॉलवरती 7 करायचेत आता खरं तर. एक मध्ये आता 7 करायच्यात. तब्बल जर विचार केला ना तर जितके बॉल स्ट्राईक वरती होते खेळाडू, फक्त जर एक्स्ट्राच्या धावसंख्या जर मोजल्या ना तर एक वाईट बॉल आणि नो बॉल आणि बाकीच्या 5 डॉट बॉल खेळलाय खरं तर राम. विजय होतो आता या ठिकाणी. आपण बाल कोलवली टीम या ठिकाणी विजय होते. चला चिंतामणी वाकस टीम बॅटिंग आहे, बॅटिंग. बेस्ट ऑफ लक तलवडे टीम आणि बेस्ट ऑफ लक चिंतामणी वाकस टीम. चांगली मॅच असेल यात मात्र शंका नसणारी. चला तलवडे टीम रिक्वेस्ट की आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या.
मॅन ऑफ द मॅच असेल राहुल तांबोळी ठरलाय खरं तर मॅन ऑफ द मॅच. मी धर्मदादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक द्यावं. चला मॅचला स्टार्ट केलं जाईल. या ठिकाणी थलवडे आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात चिंतामणी बाकस टीम. दोन्ही टीम चांगल्या आहेत खरं तर. ऋग्वेद आणि त्याच्या समवेत ऋषी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऋग्वेद नाईट टुर्नामेंटला देखील या बॅट्समननी चांगली बॅटिंग केली होती. चला पण स्टार्ट करा. या ठिकाणी मॅचला कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियमच असणार आहे. अतिरिक्त खेळाडू 12 पण पाठवा या ठिकाणी दोन्ही टीमचे. तलवडी टीम चालेल का? 1 मिनिट थांबायचं आहे. तलवडे टीम आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी असणं आता खूप गरजेचं आहे. कुमार